इथून तिथे आपल्याला गळ्याचं माप लावायचंय. त्याच्यासाठी या पट्टीचा वापर करायचा आहे. हे बघा, ही पट्टीची छोटी साईड आहे आणि ही मोठी साईड आहे. या पट्टीच्या मोठ्या साईडला इकडे बघा 6 पार्ट, 3rd पार्ट आणि 12th पार्ट लिहिलेला आहे. आपला गळा जो होता तो होता 15.5. तर इथं हे बघा अशी पट्टी ठेवायची पेपरच्या या कोण्यापर्यंत. हे बघा अशी इथं आपल्याला बघायचंय 15.5 कुठे येते. 15.5. 15.5 न ठेवता आपण 1 इंच किंवा या पट्टीवरचा 1 एक्स्ट्रा म्हणजे 16.5 आपल्याला इथं ठेवायचा. असा हे बघा 16.5 इथं 16.5 आला. हे जे टोक सुरू होतं इथे 16.5 आला, इथं 16.5 आला आणि जे आपलं 15 इंच होतं त्याचा 15.5 इंच होता त्याचा एक इथं मार्क करून घ्यायचा. ठीक आहे. आता आपण काय करूया, इथपासून इथपर्यंत किती भरतोय बघू. 5.5 इंच भरतो. जर ही पट्टी तुमच्याकडे नसेल तर ऍपच्या मदतीने कसं करायचं बघा. कॉलर किती होती 15, 15.5 भागिले तिसरा हिस्सा करायचा. भागिले तिसरा हिस्सा केला. हे बघा इथं किती दिसतंय, ऍप्लिकेशनच्या इंची टेपवर मला 5 इंच आणि 1 सूत दिसतंय, पण इथं हे 5.5 भरतंय. आपण इथं 15.5 न लावता 16.5 लावला होता म्हणून या 5.5 1 सूत मध्ये 3 इंच ऍड करायचे म्हणजे किती होतंय बघा 5.5च होतंय. 1 2 3 5.5. मग आपण अशा पद्धतीने असा टेप ठेवायचा आहे. जिथपर्यंत कॉर्नर येतंय तिथपर्यंत असं ठेवून तर 5.5 इंचावर असं मार्क करायचं म्हणजे या पट्टीची तुम्हाला गरज लागणार नाही.